आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। उंबरठी व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ यांची बाहेरगावच्या मेंढपाळांचा बंदोबस्त करण्याची मागणी। उंबरठी वनविभागाच्या हद्दीतील मेंढपाळांकडून होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखणे, जंगलतोड थांबविणे, वनक्षेत्राची सीमा निश्चित करून सूचना फलक लावणे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले। निवेदनात असे म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून गावाच्या हद्दीत बाहेरील मेंढपाळांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर घुसखोरी होत आहे, त्यामुळे स्थानिक पर्यावरण आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे। बाहेरील काही मेंढपाळ कोणत्याही परवानगीशिवाय उंबरठी गावाच्या वनक्षेत्राच्या हद्दीत जबरदस्तीने घुसखोरी करत आहेत। हे मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गावकऱ्यांशी दादागिरी करून जंगलातील लहान झाडे, वनस्पती आणि मौल्यवान वनसंपदा नष्ट करत आहेत। या मेंढपाळांच्या या बेकायदेशीर वावरामुळे जंगलातील शांतता भंग पावत असून वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला मोठा धोका निर्माण झालाय। गावातील स्थानिक शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या जनावरांसाठी राखीव असलेल्या चराई क्षेत्रावर या घुसखोरीमुळे गदा आली आहे। यामुळे भविष्यात स्थानिक पातळीवर वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। गावच्या वनक्षेत्राची अचूक सीमारेषा जमिनीवर स्पष्टपणे निश्चित नसल्यामुळे हे मेंढपाळ दरवेळी हद्दीचा गैरफायदा घेतात आणि गावात घुसतात। वन विभागाचे क्षेत्र कुठून सुरू होते आणि तिथे बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी आहे असे दर्शविणारे कोणतेही अधिकृत सूचना फलक या परिसरात लावलेले नाही। वनक्षेत्रात सध्या ठाण मांडून बसलेल्या आणि घुसखोरी करणाऱ्या मेंढपाळांचा तात्काळ प्रभावाने बंदोबस्त करून त्यांना वनक्षेत्रातून बाहेर काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। उंबरठी गावच्या वनविभागाच्या जमिनीची मोजणी करून तात्काळ सीमारेषा निश्चित करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। वनक्षेत्राच्या सीमेवर हे वनक्षेत्र आरक्षित असून येथे बेकायदेशीर प्रवेश व चराई करण्यास सक्त मनाई आहे। उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा आशयाचे मोठे व स्पष्ट सूचना फलक लावण्यात यावे। तसेच जंगलाचे नुकसान करणाऱ्या आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करून घुसखोरी करणाऱ्या संबंधित मेंढपाळांवर भारतीय वन कायद्यानुसार कडक गुन्हे दाखल करून कायदेशीर शासन करण्यात यावे। तसेच या भागात वनरक्षक आणि वनपालांची नियमित गस्त वाढविण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही। उंबरठी गावातील जंगल हे आमच्या गावाचे वैभव असून ते वाचविणे आमचे कर्तव्य आहे। जर यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर आमचे संपूर्ण जंगल नष्ट होईल। तरी आपण या पत्राची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित व या घुसखोर मेंढपाळावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी उंबरठी येथील ग्रामस्थांनी केली आहे। उपवन संरक्षक अधिकारी धुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून योग्य ती कारवाईचे आश्वासन उंबरठी ग्रामस्थांना दिले आहे। तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी ओमकार ढोले पिंपळनेर यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय। दिघावे मंडळ येथील वनपाल श्री चौरे यांना योग्य ती चौकशी करून कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत। उंबरठी येथील ग्रामस्थांनी उपवन संरक्षक साहेब धुळे यांचे आभार मानले आहेत। तसेच पिंपळनेर वनपरिक्षेत्र अधिकारी ओमकार ढोले साहेब यांचे देखील आभार मानले आहेत। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक कैलास भदाणे।